विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वा पाठ अभ्यासत आहोत. पाठाचे नाव आहे आजारी पडण्याचा प्रयोग. त्याचे लेखक आहे द. मिरासदार. बघा, त्यांचा जन्म 1927 साली झालेला आहे. हे द. मिरासदार आहे. म्हणजे त्यांचा जन्म मागच्या शतकातील आहे आणि ते प्रसिद्ध लेखक, कथाकथनकार, गप्पा गोष्टी, गप्पा गण, गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावई बापूच्या गोष्टी, ताजवा, भूतांचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहे. बघा, तसेच त्यांचे नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद, तसेच अंगत पंगत, बेडबाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत. मग ते लेखक आहेत. मग त्यांनी बरेचसे कथासंग्रह लिहिलेले. बघा, गप्पा गोष्टी, गप्पागण, गाणारा मुलूक, गुदगुल्या अशा प्रकारचे त्यांचे काय आहेत कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचे काय नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद आणि अंगत पंगत आणि बेंडबाजा हे काय विनोदी निबंध, हे जे 2 आहेत ते विनोदी निबंध ही त्यांचे काय आहेत तर प्रसिद्ध झालेले आहेत. मग खाली बघा, त्यांनी या पाठाबद्दल सांगितलेलं आहे. मुलांचे आजारपणाबाबतचे विचार व त्यांचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेले आहे. मग हे मिरासदार जे लेखक आहे त्यांनी तुमच्या वयामध्ये ज्या मुलांना वेगवेगळ्या कल्पना येतात आजारपणाबद्दल, घरात एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांचे किती लाड पुरवले जातात किंवा त्यांच्यासाठी घरामध्ये काय काय खाण्यासाठी केले जातात आणि तुमच्या मनामध्ये जे विचार चालतात ते सगळे विचार या पाठामध्ये लेखकांनी लिहिलेले आहे आणि त्याचे अतिशय विनोदी वर्णन या पाठामध्ये त्यांनीही केलेलं आहे. बघा, मग आपण आता हा पाठ बघणार आहोत. बघा, पाठाला सुरुवात करूया आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो. ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायलाच हवे होते. बघा, तुमच्या वयामध्ये लेखक असताना त्यांच्या मनात आलं की आपण कधीही दुखणेकरी म्हणजेच काय, आपण कधीही आजारी पडलेलो नव्हतो, पण एखादे तरी दुखणं माझ्या वाट्याला यायला हवे होते. मग त्यांना लाज वाटायला लागली. मग ते इथे म्हणतात बघा, छे, निदान एक वेळा तरी आपण आजारी पडायला पाहिजे होतो. आणि त्यामध्ये ते काय सांगतात, ते जे टायफॉइड, क्षय, निमोनिया असे मोठमोठे दुखणे ते तर नाहीच, पण साधा खोकला किंवा पडसे किंवा थंडी तापही त्यांच्या वाटेला आलेला नाही. मग हे जे छोटेसे आहे, थंडी ताप, खोकला किंवा पडसे म्हणजेच काय तर सर्दी, यापैकी काहीतरी माझ्या वाट्याला यायलाच हवे होते. बघा, ते पुढे काय म्हणतात, ते निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही यायला आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधी बाटली अजून असू नये. एखादे साधे इंजेक्शनही माझ्या वाटणीला येऊ नये का? मग बघा, त्यांना जे छोटे दुखणे आहे, सर्दी, खोकला किंवा पडसे हे तर नाहीच, पण साधे जे पोटदुखी किंवा डोकेदुखी आहे, जे सततचे होणारे पोटदुखी किंवा डोकेदुखी ते पण त्यांना आलेले नाही. मग ते स्वतःच्या मालकीचे म्हणजेच काही नेहमीची पोटदुखी किंवा डोकेदुखी असते ती स्वतःच्या मालकीचं असं एकही औषध त्यांच्या वाटेला नाही आणि आजपर्यंत त्यांनी एकही इंजेक्शन घेतलेलं नाही याची खंत जे लेखक आहे मिरासदार त्यांना आहे. बघा, पुढच्या पॅरेग्राफमध्ये दुसरा पॅरेग्राफ. आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. कधी कधी ताईचे हात पाय दुखायचे.
तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. बघा, त्यांच्या घरामध्ये आई नेहमी काय असायची, खोकायची. तर बाबांना काय व्हायचं, दर 8 दिवसांनी पळसे यायचेच. पळसे म्हणजे काय, तर सर्दी यायचीच. आणि त्याचा जो दादा होता तो कॉलेजला जात होता, तर त्याचे अंग कॉलेजला गेल्यामुळे कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग काय व्हायचे, नेहमी दुखायचे. आणि ताईचे काय दुखायचे, हात दुखायचे, पाय दुखायचे. मग त्यामुळे ते सगळे ते घरातले मेंबर होते, घरातले जे माणसं होते किंवा ते काय करायचे, मग गादी टाकून झोपून घ्यायचे. मग त्यांना काय असायचं खाण्यासाठी बघू मग, तर संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. बघा, मग ते आजारी असल्यामुळे त्यांना छानसं संत्री, मोसंबी, सफरचंद हे जे फळं आहे, त्याच्याबरोबर जो सुकामेवा आहे, बेदाणा वगैरे, तेही त्यांना, जे पौष्टिक खाद्य म्हणतो तेही त्यांना चालू असायचं. आणि 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे रोजचा शिराही त्यांना द्यायची. मग शिरा करून कोण द्यायचं, तर त्यांच्या आई त्यांना करून द्यायची. बघा, म्हणजे शिराही रोज व्हायचाच. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत, ते औषध या नावाखाली मोडत असत. त्यामुळे त्यांना हात लावायचा मला सक्त मनाई असे. ती औषधे आपणही बरोबर, बघा, मग जी औषधं म्हणून ते फळं किंवा शिरा वगैरे रोज बनवून खायचे, मग यांना ते फळं किंवा जो शिरा असेल, तर लेखक आजारी नसायचे. त्यामुळे त्यांना काय असायचं, की त्याला हात लावायचा नाही, त्यासाठी सक्त मनाई असायची. मग हात का लावायचा नाही, कारण ते लेखक खातील. लेखक आजारी नाही, त्यामुळे त्यांना ते खाण्यासाठी नाही. त्यामुळे त्या लेखकांना खंत वाटायची की आपणही यांच्यासोबत आजारी पडायला हवे. बघा पुढे, ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. मग लेखकाला वाटायचं की आपणही आजारी पडावं आणि आजारी पडल्यावर आपलीही मजा होईल, शिरा खायला मिळेल, तसे संत्री, मोसंबी, सफरचंद ही पदार्थ फळे आपल्याला खायला मिळेल. बघा, मग त्यांना त्यांच्या दुःखातही सहभागी होता येईल. जे त्यांचे भाऊ बहीण आई वडील आजारी आहे, त्यांच्या दुःखातही सहभागी होता येईल असे त्यांना वाटू लागले. आणि लेखक त्यावेळेस तुमच्या वयातले होते, मग त्यांच्या वयातला हा अनुभव सांगत आहे. बघा, या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळी आजारी पडत होती की माझ्या वाटेला कोणतेच आजारपण येत नव्हते. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. बघा, मग घरातली सगळी मंडळी आजारी असतात आणि हे आजारी पडत नाही, त्यामुळे आणि या विचाराने लेखकांना काही सुचेनाच. मग त्यांनी काय केलं, थोडासा स्वार्थी होऊन चिडून गेले आणि त्यांनी ठरवलं की आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि काहीतरी औषधे लिहूनच आणू. मग ते पुढे काय करतात ते बघूया. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. बघा, मग त्यांनी आजारी तर नव्हते, पण नेहमीप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, घरातली व्यक्ती जर नेत असतील घरातल्या औषधं डॉक्टरांना दाखवायला, मग यांनी पण 3-4 बाटल्या नेलेल्या आहे. आणि जी चड्डी म्हणजेच काय, ज्या पॅन्टच्या खिशातून त्यांनी काय बाटली काढलेला आहे आणि ती जपून ठेवलेली आहे. बघा, मग दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते.
काय छान दिसतात एक एक लोक. बघा, लेखक कधी आजारी पडायचे नाही. दवाखान्यात गेल्यानंतर मात्र त्यांना फार गर्दी दिसलेली होती. म्हणजेच काय, दवाखान्यात जास्त पेशंट होते, त्यामुळे त्यांना फार बरे वाटलेले होते. का बरे वाटलेले होते? कारण त्यांना त्या दवाखान्यामध्ये जास्त वेळ बसायला मिळणार होतं आणि प्रत्येकाचे चेहरे, आता आजारी माणसं असल्यावर त्यांचे चेहरे कसे असतात? हिरमुसलेले असतात. मग त्यांना ते चेहरे बघता येतील आणि एकेकाचे चेहरे काय छान दिसतात. बघा, आता आजारी पडल्यावर चेहरे कसे असतात, पण इथे छान विनोदी त्यांनी दिलेले आहे. एकेकाचे काय चेहरे काय छान दिसतात एक एक लोक.